शरद पवार गटात जाण्याचा निर्णय आमच्या कार्यकर्त्यांनी आणि जनतेने घेतलेला आहे। धैर्यशील माने 100% जिंकून येणार असा विश्वास आता जयसिंह मोहिते पाटलांनी व्यक्त केलेला आहे। दरम्यान जयसिंह मोहिते पाटलांशी या संदर्भात सविस्तर बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। काय भावना आहेत आज? खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून 2004 मध्ये विजयदादा जेव्हा उपमुख्यमंत्री होते तेव्हा पवार साहेब इथे आले होते। आज परत पवार साहेब इथे येत आहेत। स्नेहभोजन होणार आहे, लंच डिप्लोमसी, जेवणाच्या वेळेस काय बातचीत होईल, तुम्ही तिथं असाल, काय सध्या काय भावना आहेत? आता पवार साहेब येतात ते हा माढा आणि सोलापूर ह्या दोन मतदारसंघाच्या आखणी करण्यासाठी नारायणआबा असतील, सांगोल्याचे देशमुख बंधू असतील, त्याचप्रमाणे फलटणचे नाईक निंबाळकर साहेब असतील, ह्या सर्वांना इथं बोलवलं आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये आपण काय करायचं, कसं करायचं ह्याचं नियोजन होणार आहे। त्यामध्ये कुठले सभा घ्यायची, काय घ्यायची, सगळं आम्ही नियोजनासाठी पवार साहेब येत आहेत। तुम्ही अतिशय परखडपणे ईडी बाबत भूमिका मांडत असता। महाराष्ट्रात फारसं कोणी दिसत नाही की जे ईडी बद्दल बोलत असतील। काय म्हणजे आम्हाला ते आमचे मतदार आहे, कार्यकर्ते, ह्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आम्ही 15-20 दिवस लांबचा प्रयत्न आहे। तेव्हाच कार्यकर्ते म्हणत होते की दादा ईडीला घाबरतात का, दादा ईडीला घाबरतात का, म्हणून आम्हाला हे सांगावं लागलं, आमच्या जनतेला सांगावं लागलं की आम्ही ईडीला घाबरत नाही। आमच्या कार्यकर्त्यांना सांगावं लागलं आम्ही ईडीला घाबरत नाही। आम्ही त्याच्यामुळं जास्त करून आम्ही ह्या राष्ट्रमध्ये प्रवेश केला। आपण बघू शकतो की धैर्यशील मोहिते हे नक्कीच खासदार होतील आणि संपूर्ण म्हाडातली जनता जी आहे ती तुतारी वाजवेल असा विश्वास खरं तर संपूर्ण मोहिते कुटुंबांकडून आता व्यक्त व्हायला सुरुवात झाली आहे। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, अकलूज।